हो ना? So muscle contraction, mechanism of muscle contraction, it is a sliding filament theory given by Huxley and Hansen. Okay, so that is the construction of muscle fiber takes place by sliding. Thin filament slide hote over the thick filament. Okay, the thin filament which is active. काय स्टेप्स आपण काल बघितल्या होत्या? कोण सांगेल मला? What steps we did? So there are the excitation of muscle and formation of cross bridge. एक्साइटेशन ऑफ मसल. आपण काय बघितलं त्याच्यात? एक्साइटेशन ऑफ मसल मध्ये काय होतंय? व्हॉट इज हॅपनिंग? न्यूरॉन मधनं काय रिलीज होत आहे? त्याच्या टिलोडेंड्रॉइड किंवा टर्मिनल पार्ट मधनं अँड दिस फॉर्म्स अ मोटार प्लेट. ओके, ऍसिटिल कोलिन रिलीज होतोय. ऍसिटिल कोलिन रिलीज झाल्यामुळे काय होतंय? सेकंड स्टेप, मसल तो एक्साइट झालेला आहे. ओके, फॉर द कॉन्ट्रॅक्शन. मसल हॅज बीन एक्साइटेड फॉर द कॉन्ट्रॅक्शन. हे रिलीज झाल्यामुळे काय होतं? ऍसिटिल कोलिन रिलीज झाल्यामुळे आपण सेकंड स्टेप काय म्हटलो होतो काल? It generates action potential. इट जनरेट्स ऍक्शन पोटेन्शियल. म्हणजे काय? ऍक्शन पोटेन्शियल जनरेट झाला. ठीक आहे, मसल एक्साइट झाली, ऍक्शन पोटेन्शियल जनरेट झाला. त्याच्यानंतर काय झालं? आपण जिथपर्यंत होतो तिथपर्यंत येऊ आणि मग आपण पुढच्या प्रोसेस करू. काल आपण 2-3 स्टेप्स बघितल्या, त्या करूया. वाचलं असेल थोडस तर येईल. सो हिअर व्हॉट युनिट इज इम्पॉर्टंट? हिअर द मोटार युनिट इज इम्पॉर्टंट. व्हॉट इज अ मोटार युनिट? It is a motor neuron plus muscle fiber. Yes, muscle fiber connected to it is a motor unit. आणि हे इम्पल्स कोणी सेंड केले? सेंट्रल नर्वस सिस्टीम. सेंट्रल नर्वस सिस्टीमने हे इम्पल्स सेंड केले. तो ऍसिटिल कोलिन रिलीज झाला म्हणजे ऍक्शन पोटेन्शियल आलं. सो हा ऍक्शन पोटेन्शियल सगळ्या मसल फायबर मध्ये गेला. तो ऍक्शन पोटेन्शियल सगळा पूर्ण जो फायबर होता एवढा मोठा, इथे जर ऍक्शन पोटेन्शियल जनरेट झालं असेल तर सगळीकडे ते जनरेट होतं. ओके, स्लोली सगळीकडे जनरेट होतं. आणि मग त्याच्यामुळे काय झालं? बोला, सगळ्यांना बोलायला लागेल रे, त्याच्याशिवाय नाही करणार बाळांना तुम्हाला. बोला. Calcium ions are released from sarcoplasmic reticulum. ईश्वरी, आज बरं नाही वाटत आहे, घसा दुखतोय, काय झालं? हो मॅम, थोडं सर्दी खोकला. आवाजावरनं कळतंय तुझ्या. या, सो ऍक्शन पोटेन्शियल जनरेट झाला म्हणून काय झालं की सार्कोप्लाझमिक रेटिक्युलम, ट्रायड सिस्टीम होती ती, टिब्यूल आणि त्याच्या आजूबाजूला असलेले सिस्टरने, है ना, ही ट्रायड सिस्टीम. त्यांनी काय केलं? इथून सार्कोप्लाझमिक रेटिक्युलमने खूप सारे कॅल्शियम आयन रिलीज केले. कॅल्शियम आयन्स आर रिलीज फ्रॉम सार्कोप्लाझमिक रेटिक्युलम. म्हणून काय झालं? कॅल्शियम आयन रिलीज झाल्यामुळे काय झालं? that calcium ions bind to troponin C. ओके, मग काय झालं? ट्रोपोनिन सी ला बाइंड झाल्यामुळे काय झालं? त्याच्यामुळे काय झालं? ह्या ज्या, हे काय काढतीये मी, काय है? जी व्हॉट? जी ऍक्टिन आहे ना, हा एक, आणि सगळं मिळून इज एफ ऍक्टिन. त्याच्यावर हे काय होते? इथे ह्या ऍक्टिव्ह साइट्स आहेत. ऍक्टिव्ह साइट्स इथे ज्या आहेत त्या ऍक्टिव्ह साइट्स आहेत. ह्या ऍक्टिव्ह साइट काय करतात?
हा ट्रोपोनिन सी बाइंड झाल्यामुळे ह्या ऍक्टिव्ह साईटला कव्हर करून ठेवलेलं असतं ट्रोपोनिन आय नी, इनिबिट करतो तो ट्रोपोनिन आय, त्याला झाकून ठेवलेलं असतं. ओके, as soon as ट्रोपोनिन सी मध्ये ट्रोपोनिन सी कॅल्शियमला बाइंड झाला की तो हा इनिबिटरीला काढून टाकतो आणि इथे काय होणार आहे, जॉईन काय होणार आहे, मयोसिन मेरोमयोसिनचा हेड इथे जॉईन होऊन जाईल ना. सो इट इज रिमूव्हिंग द मास्किंग इफेक्ट ऑफ द ऍक्टिव्ह साइट. इथे जी वर ज्या ऍक्टिव्ह साइट आहे त्या झाकून ठेवलेल्या होत्या त्या निघून जातील. ओके, आणि हा हेड तिथे जॉईन होईल. हा हेड तिथे जॉईन झाला की दॅट इज कॉल्ड ॲज अ नेक्स्ट स्टेप क्रॉस ब्रिज फॉर्मेशन. बघा, सो इट हॅज दिस स्टेजेस. मसल एक्सायटेशन झाला. मसल एक्सायटेशन मध्ये काय काय झालं आपण बघितलं. ऍसिटिल कोलिन रिलीज झाला, कॅल्शियम आयन रिलीज झाले, ट्रोपोनिन सी ला अटॅच झाले, त्याच्यामुळे ऍक्टिव्ह साइट फ्री झाल्या आणि हे सगळं इथे झालं मसल एक्सायटेशन मध्ये. ऍज सून ऍज हे सगळं झालं आपण काय बघितलं की हे सगळं झालं आणि त्याच्यामुळे देर इज अ फॉर्मेशन ऑफ क्रॉस ब्रिज. आता क्रॉस ब्रिज फॉर्मेशन म्हणजे काय की जो हा मयोसिनचा जो हेड पार्ट आहे, इफ यू रिमेंबर दिस इज अ हेड पार्ट अँड इफ यू रेफर टू डायग्रॅम, त्या डायग्रॅम मध्ये ऑन पेज नंबर 306 चा जो डायग्रॅम आहे त्या डायग्रॅम मध्ये दिस पर्टिक्युलर रिजन इज कॉल्ड ॲज अ क्रॉस ब्रिज आर्म. आठवतंय का? किंवा डायग्रॅम मध्ये बघा क्रॉस ब्रिज आर्म किंवा क्रॉस आर्म असं नाव दिलेलं आहे त्याला, क्रॉस आर्म दिलंय, बघताय का डायग्रॅम? येस मॅम. सो ही जी आहे ही क्रॉस आर्म आहे. क्रॉस आर्म म्हणजे काय, ही क्रॉस आर्म बघा इथे हा खालचा अॅनिमेशन बघा, एक 2 मिनिटं त्याला वॉच करा, तुम्हाला स्ट्रक्चर जर कळला असेल. हा जो आहे हा ट्रायाड येतो, हा हे 3 ग्लोब्युलर जे आहेत ट्रोपोनिनचे हा तिथे अटॅच होतो. बघा कॅल्शियम कुठे अटॅच होतोय, बघा कॅल्शियम येतो इकडनं, तो तिकडे अटॅच होतोय म्हणजे तो ट्रोपोनिन सी ला अटॅच होतोय. ऍज सून ऍज कॅल्शियम अटॅच होतो ती ग्लोब्युलर प्रोटीन वरची ऍक्टिव्ह साइट फ्री होते आणि मग हेड तिथे जॉईन होऊन जातो. हेड कुठे जॉईन होतोय, बघा हेड जी ऍक्टिनला जॉईन होतो आणि ती स्लाइड होतीये फिलामेंट. हेड फक्त तिथेच राहतो आणि ती ऍक्टिनची फिलामेंट स्लाइड होतीये. कळतंय का? आणि मग ही जी प्रोसेस आहे ऍज सून ऍज हेड तिथे जॉईन झाला, कॅल्शियम रिलीज झाला, हेड जॉईन झाला की दॅट इज कॉल्ड ऍज अ क्रॉस ब्रिज फॉर्मेशन. लिहिताय क्रॉस ब्रिज फॉर्मेशन, मराठीतनं लिहून ठेवलं तरी चालेल. क्रॉस ब्रिज फॉर्मेशन म्हणजे ऍक्टिनच्या जी प्रोटीन जी ग्लोब्युलर किंवा जी ऍक्टिनला तो हेड जॉईन होणं, कारण तिथे ऍक्टिव्ह साइट असतात आणि त्या फ्री होऊन जातात ऍज सून ऍज कॅल्शियम रिलीज झाला की, आणि त्या साइट फ्री झाल्यामुळे हेड तिथे ऍक्टिनला जॉईन झाला म्हणजेच क्रॉस ब्रिज फॉर्मेशन. मॅम रिपीट करता? क्रॉस ब्रिज फॉर्मेशन म्हणजे मयोसिनचा हेड ऍक्टिनच्या ऍक्टिव्ह साइटला बाइंड होणे. कॅल्शियम as soon as calcium released, myosin head binds to actin and that is a cross bridge formation. That is a cross bridge formation.
ओके. So now the active sites are exposed to myosin. का? कारण कॅल्शियम जॉईन झाला ट्रोपोनिन सी ला, त्याच्यामुळे त्याने ट्रोपोनिन आय ला सांगितलं की तू आता बाजूला निघ, माझ्याकडे माझा फौज फाटा तयार आहे, तुझी गरज नाही. म्हणून ट्रोपोनिन आय घाबरतो की ह्याच्याकडे खूप सारे कॅल्शियम आहे, म्हणजे त्याचे सैन्य आहे, म्हणून मी आता माघार घेतलेली बरी. आणि म्हणून तो इनहिबिटरी जो आहे, इनहिबिटरी साइट ती बाजूला झाली. ओके. ईशा कळलं का बेटा? थँक्यू. या चल नाव. हो मॅम, जेव्हा मग हे मयोसिनचं हेड ऍक्टिनला टच होतं तेव्हा एटीपी मग एडीपी आणि हा मग मी ते बोलते आता, फॉस्फरस मध्ये ब्रेक. पुढचंच बोलते. ओके. मग फॉर्मेशन ऑफ क्रॉस ब्रिजेस आपण करतोय, सेकंड स्टेप आहे ना, मागची पण सेकंडच होती बघा, त्याच हे पुढचं पार्ट आहे. ओके. आता जेव्हा ऍज सून ऍज तो हेड तिथे बाइंड होतो, त्याला एनर्जी लागते, सायमल्टेनियस प्रोसेस आहे, त्या एनर्जी लागते. म्हणून आपल्या मयोसिनवर एटीपी बाइंडिंग साइट पण आहे. आपण मयोसिनचा जो हेड काढला होता असा, इथे दोन साइट होत्या, एक ऍक्टिन बाइंडिंग साइट आणि एक जी आहे ती एटीपी बाइंडिंग साइट आहे का? येस मॅम. हा. म्हणून त्या एटीपी लगेच युझिंग द एन्झाईम एटीपीएज तिथे तो एटीपी बाइंड होतो. सो युटिलायझिंग एनर्जी फ्रॉम द हायड्रॉलिसिस ऑफ एटीपी, मयोसिन हेड नाउ बाइंड्स टू एक्सपोज ऍक्टिव्ह साइट. जेव्हा त्याला इथे बाइंड करायचंय बघा, तो जो इथे जेव्हा तो बाइंड होतोय तेव्हा त्याला एनर्जी लागते. म्हणजे हा सायमल्टेनियस प्रोसेस आहे. कॅल्शियम रिलीज झाला, त्याला बाइंड, तो मास्किंग इफेक्ट गेला की लगेच एटीपी लागतो, त्याला एनर्जी लागते. म्हणून तो एटीपीएज एन्झाईमने एटीपी तिथे बाइंड होतो. एटीपी इज ब्रोकन डाऊन इनटू ट्रायफॉस्फेट आहे, त्याच्यातला एक फॉस्फेट ब्रेक झाला की हाय एनर्जी इज रिलीज अँड इट इज कन्व्हर्टेड इनटू एडीपी प्लस इनऑर्गॅनिक फॉस्फेट. या सायमल्टेनियस प्रोसेस आहे, कारण हेडला तिथे बाइंड करायचं म्हणजे त्याला एनर्जी लागणार आहे, आणि म्हणून इमिजिएटली एटीपी पण ऍक्शन होते. मग ह्या दोन्ही प्रोसेस एकत्र होतात. हेडचं बाइंडिंग, एटीपीचं ब्रेकडाऊन, एनर्जी रिलीज, आणि मग तो क्रॉस ब्रिज पक्का फॉर्म होतो. आर यू गेटिंग दिस? येस मॅम. वेदांत? येस मॅम. ओके. आणि त्याच्यानंतर मग हा जो झाला, हा क्रॉस ब्रिज फॉर्मेशन झाला. बघा या दोन्ही प्रोसेस एकत्र होत आहेत. पुन्हा एकदा जर अॅनिमेशन बघितलं तर कळेल तुम्हाला. बघा कॅल्शियम एटीपी बाइंड झाला की लगेच हेड बाइंड होतो तेव्हा एटीपी लागतायत त्याला. सो हाय एनर्जी बॉन्ड इज ब्रोकन डाऊन टू रिलीज अ एनर्जी. एक फॉस्फेट बॉन्ड ब्रेकडाऊन होतो अँड एडीपी अँड इनऑर्गॅनिक फॉस्फेट, आणि म्हणून तो क्रॉस ब्रिज पक्का होतो. खूप 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 क्विक प्रोसेस आहे या, म्हणजे एक्सप्लेन करायला वेळ लागतोय, पण हा विचार करा, तुम्ही हात उचलला तरी लगेच तुमचं ते मसल कॉन्ट्रॅक्शन होतं. इतकं फास्ट ह्या सगळ्या प्रोसेस होतात. आणि मग पॉवर स्ट्रोक, द नेक्स्ट पॉवर स्ट्रोक म्हणजे काय बघा. द क्रॉस ब्रिज पुल द अटॅच्ड ऍक्टिन फिलामेंट्स टुवर्ड्स द सेंटर. हा जो ऍक्टिन आहे टुवर्ड द सेंटर ऑफ ए बँड, हा थिक फिलामेंट आहे, इथे थिन फिलामेंट होत्या, बरोबर आहे. आणि थिक ए बँड कसला बनला होता, मेजर मयोसिन आणि ऍक्टिनचा पण काही पार्ट होता. मग ही ऍक्टिन आतमध्ये पुल केली जाते. सपोजिंग हा मयोसिन आहे आणि मयोसिन कॉन्स्टंट राहतो आणि ऍक्टिन त्याच्यावर स्लाइड होतो, या पद्धतीने तो आतमध्ये जातो. ओके, आतमध्ये स्लाइड होतो. ओके. सो द झेड लाईन अटॅच टू दिस ऍक्टिन फिलामेंट, त्या झेड लाईन ज्या आहेत ती पण आतमध्ये जाते, राईट. झेड लाईन पण आतमध्ये जातीये अँड देअर बाय कॉझिंग द शॉर्टनिंग ऑफ सार्कोमर, दॅट इज अ कॉन्ट्रॅक्शन. तो नीट पॉइंट मध्ये मी तुम्हाला सांगणारे काय काय पॉइंट लिहायचे. हे कळलंय का सगळ्यांना? इथपर्यंत कळलंय का सगळ्यांना? येस मॅम. हा, मसल एक्साइट झाला,
कॅल्शियम रिलीज झाले, एटीपी पण रिलीज झाले, ऍक्टिनला मसलचा हेड जॉईन झाला आणि म्हणून ऍक्टिन आणि त्याला मसलचा हेड जॉईन होणं एटीपी आणि कॅल्शियम मुळे, दॅट इज व्हॉट इज अ क्रॉस ब्रिज फॉर्मेशन. हा जॉईन झाला, हा हेड इथे जॉईन झाला म्हणजे इट इज अ क्रॉस ब्रिज फॉर्मेशन. आता हा हेड आहे आणि ही खालची जी आहे, माझा हा जो हात आहे तो मयोसिन फिलामेंट आहे आणि ही ऍक्टिन आतमध्ये स्लाइड होती. ओके, हा हेड आहे आणि हा मसल प्रत्येक वेळेस जिथे त्याला ऍक्टिन फिलामेंट मिळेल तिथे तो जॉईन होईल आणि तेवढे एटीपीज लागतील आणि ही ऍक्टिन आतमध्ये स्लाइड होती. जेव्हा ऍक्टिन स्लाइड होती आतमध्ये तेव्हा झेड लाईन तर त्या ऍक्टिनलाच होती. ओके नाही, तर तुम्हाला मसलचा डायग्राम परत आठवत असेल तर इथे डार्क बँड आहे, हा डार्क बँड आहे, मध्ये जे आहे ते लाईट बँड आहे आणि लाईट बँडच्या मध्ये म्हणजे हा थिक बँड आणि हा थिन बँड आणि इथे जो तुमचा होता दॅट इज अ झेड लाईन. सो डिस्टन्स फ्रॉम वन झेड लाईन टू अनदर झेड लाईन इज अ सार्कोमर. हा सार्कोमर आहे. मग हा आतमध्ये पूल झाला की झेड पण आतमध्ये पूल होईल ना, कारण ऍक्टिन स्लाइड होतं. मयोसिन हालत नाही जागचा, जाडू मोठा आहे तो, है ना, तो अगदी प्लम्ब असल्यामुळे, ओबेसिटी असल्यामुळे त्याला तो हलू शकत नाही, एवढं लक्षात ठेवा. तो हलू शकत नाही म्हणून तो ऍक्टिन हलते. ओके, ऍक्टिन आतमध्ये जाते आणि म्हणून ऍक्टिन आतमध्ये जाते कॉन्ट्रॅक्शनच्या वेळेस, तर तो सार्कोमरची साईज छोटी होते. सार्कोमर छोटा झाला म्हणजे कॉन्ट्रॅक्शन झालं. ओके, सार्कोमर छोटा झाला की कॉन्ट्रॅक्शन झालं. इज दॅट क्लिअर? येस मॅम. येस मॅम. येस मॅम. येस मॅम. गुड. आणि मग हा जो आहे, ड्युरिंग द शॉर्टनिंग ऑफ मसल द आय बँड्स गेट रिड्युस्ड इन साइज. कारण हा बघा, हा आतमध्ये स्लाइड होतो. इथे बघा, इथे पण ब्युटिफुल अॅनिमेशन टाकलंय मी, हो ना, तो आतमध्ये स्लाइड होतो. अॅनिमेशन बंद का झालं? ओके, चलो. हा आतमध्ये स्लाइड झाल्यामुळे हा सार्कोमर पण आतमध्ये आला. सार्कोमरची साईज रेड्यूस झाली की कॉन्ट्रॅक्शन झालं, म्हणून आय बँड पण साईज मध्ये रेड्यूस झाला. ओके, आय बँड इज रेड्यूस्ड इन साइज and the length of Z membrane sarcomer are brought together. A band retain their size. A band म्हणजे काय की जिथे मयोसिन मेजरली आहे, ए बँड त्याची साईज कमी करत नाही, ए बँड तसाच राहतो, आय बँडची साईज कमी होते. मला सांगा झेड एच रिजन मध्ये काय होईल? हा जो होता पूर्वीचा आपला एच रिजन होता ना, त्या एच ला काय होईल? एच ची साईज कमी होईल की नाही होणार? फुल्ली कॉन्ट्रॅक्टेड मसल मध्ये एच बँड तुम्हाला इथे दिसेल का? आता एच बँड दिसेल का नाही दिसणार? हा एच होता ना इथे, सेंटर ऑफ मयोसिन वॉज एच, करेक्ट ना? मग हे कॉन्ट्रॅक्शन झालं की तो पॉवर स्ट्रोक झाला. काय होईल? एच, एच ची साईज कमी होईल की नाही होणार? होईल की नाही होणार सांगा ना. येस और नो मध्येच उत्तर द्यायचंय फक्त. काय प्रॉब्लेम आहे? एच झोन दिसेल का? ऍक्टिन त्याच्यावर स्लाइड होऊन गेला. आता ऍक्टिन स्लाइड झाला की नाही? हे बघा, ऍक्टिन स्लाइड होतोय, अॅनिमेशन दिसतंय ना इथे. त्याच्यामुळे एच झोन होता ना पूर्वी, हा ते होण्याआधी इथे एच झोन होता. तो एच झोन आता राहील का? एच बँड राहील का? नाही. बघा स्लाइड होतोय, पुन्हा पुन्हा मी अॅनिमेशन दाखवते. त्याच्यामुळे एच नाही ना राहणार आता. सो एच झोन विल बी disappear in fully contracted muscle. Instead of that, it will show only M line. M line दिसायला लागेल. Actually M line relaxed muscle मध्ये नाही दिसत,
एम लाईन फक्त कॉन्ट्रॅक्टेड मसल्स मध्ये दिसते. फक्त कॉन्ट्रॅक्टेड मसल मध्ये ही एम लाईन दिसते. राईट. आणि जेव्हा हे स्लाइड व्हायला लागेल, जेव्हा हे सगळे बँड डिसॅपियर होत आहेत, सार्कोमर शॉर्टन होतोय, दॅट इज कॉल्ड ॲज अ पॉवर स्ट्रोक. दॅट इज अ पॉवर स्ट्रोक. येस. क्रॉस ब्रिज, मयोसिनचा हेड ऍक्टिनला जॉईन होतो, इज अ क्रॉस ब्रिज, आणि तो स्लाइड व्हायला लागला की पॉवर स्ट्रोक. त्या पॉवर स्ट्रोक मध्ये एच बँड झाकला जातो ना आणि स्लाइड एच बँड झाकला जातो. पॉवर स्ट्रोक मध्ये एच बँड झाकला जातो. ओके. बघा ह्याच्यात काही प्रॉब्लेम येत आहे का विचार करा, 2 मिनिटं. कळतंय का? पॉवर स्ट्रोक तुमच्या क्रिकेटमध्ये पण असतं ना, हो ना? येस नो? येस ना. काय असतं तिकडे क्रिकेटमध्ये? पॉवर स्ट्रोक काय आहे? क्रिकेट खेळतात ना मुलं? मुलं काय, मुली पण खेळतात. चला, ओके. काय इथपर्यंत काय डाऊट आहे कोणाला? नो. मॅम म्हणजे एक पॉवर स्ट्रोक एका सेकंड मध्ये किती पॉवर स्ट्रोक्स होतात तसे? भरपूर. म्हणजे तुम्ही बघा ना, सारखेच मसल कुठले ना कुठले कॉन्ट्रॅक्ट होतच राहतात. सो एक सायकल आपण स्टडी करतो, एक मयोसिन हेड आणि त्याची असणारी सायकल ही जी सायकल करतोय आपण, दॅट इज अ क्रॉस ब्रिज, स्टेजेस इन क्रॉस ब्रिज अँड द कम्प्लीट मसल कॉन्ट्रॅक्शन सायकल. म्हणजे मॅम ते प्रत्येक सेकंड वेरी करत असेल ना, सेम तर नाही राहणार ना. सेम, इट डिपेंड्स काही मसल मध्ये, किंवा तुम्ही तुमचे मसल कसे डेव्हलप केलेले आहेत. ओके. सो प्रत्येक ह्याला ते वेगळं वेगळं राहील. मी हाताचेच मसल हलवतीये, पायाचे शांत आहेत माझे बसले म्हणून, हाताचे हलवते कारण मी लिहितीये. मॅम म्हणजे सपोज आपण येस, झोपलोय तोंडाचे बोलतीये म्हणजे ते पण माझे मसलच हा. ऍक्ट होत आहेत ना, ते पण माझे मसल कॉन्ट्रॅक्टच होत आहेत, म्हणून आय एम एबल टू स्पीक, किंवा मी माझ्या ज्या फेशियल मुवमेंट चालल्या आहेत, हो की नाही? आपण ही फक्त एक कार्डियाक सायकल, कार्डियाक नाही, आपण एक फक्त क्रॉस ब्रिजची सायकल बघतो. राईट. स्टेजेस अँड द सायकल. तो आता काय काय झालं बघा. मसल कॉन्ट्रॅक्ट झाला कळलं तुम्हाला, मसल कॉन्ट्रॅक्ट सॉरी मसल एक्साइट झालेला कळला. एक्साइट झाला म्हणजे काय? ऍसिटिल कोलिन आलं, ऍसिटिल कोलिन आलं म्हणून कॅल्शियम आलं, कॅल्शियम आलं म्हणून एटीपीने ऍक्शन केली. हे सगळं झाल्यामुळे ऍक्टिनला मयोसिनचा हेड जॉईन झाला. इथे ऍक्टिनला मयोसिनचा हेड जॉईन झाला म्हणजे हे काय झालं? क्रॉस ब्रिज फॉर्मेशन. आणि तो स्लाइड व्हायला लागला म्हणजे काय झालं? पॉवर स्ट्रोक. सिंपल आहे, इतकं सिंपल आहे, अजिबात कन्फ्युज होऊ नका. व्हेरी व्हेरी सिंपल मेकॅनिझम. सी, हा जो आहे हा पॉवर स्ट्रोक आहे, ही जे अॅनिमेशन आहे हे पॉवर स्ट्रोक, सॉरी हा पॉवर स्ट्रोक आहे, बरोबर. कळतंय का? हा पॉवर स्ट्रोक आहे. पॉवर स्ट्रोक का झालाय? कारण क्रॉस ब्रिज फॉर्म झाले. क्रॉस ब्रिज आणि नंतर पॉवर स्ट्रोक. क्रॉस ब्रिज म्हणजे फक्त मसलचा, मयोसिनचा हेड ऍक्टिनला जॉईन होणं, आणि पॉवर स्ट्रोक म्हणजे तो स्लाइड होणं.
ओके म्हणून तो एज झोन जातो आणि इन्स्टेड ऑफ एज झोन फुल्ली फॉर्म एम लाईन तिथे दिसायला लागते. एम लाईन रिलॅक्स मसल मध्ये तशी दिसत नाही, पण जेव्हा तो पॉवर स्ट्रोक घेतो तेव्हा ती एम लाईन दिसते. त्याच्यामध्ये ऍक्टिन आणि मयोसिनच्या फिलामेंटची लेंथ कमी होत नाही, लक्षात घ्या. ऍक्टिन तेवढ्याच लेंथचा राहतो, म्हणजे ऍक्टिन असा एवढा होता पूर्वी आणि आता हाफच झाला, एवढाच झाला असं नाही होणार. फक्त ते स्लाइड होत आहे म्हणून ते बँडची लेंथ कमी होते, फिलामेंटची लेंथ कमी नाही होत. हा ब्लॅक थिक मयोसिन तसाच राहतो आणि हा स्लाइड होतो, म्हणून फक्त त्या झोनच्या लेंथ कमी जास्त होत आहे, पण फिलामेंटची लेंथ तेवढीच राहते. राईट. ओके, सो क्रॉस ब्रिज सायकल आहे ही सगळी जी सायकल आहे ती क्रॉस ब्रिज सायकल आहे. मग आता मी इथे काय काय लिहिते त्याचं तुम्ही मला उत्तर द्यायचंय आणि हे तुमच्या नीट पॉइंट मध्ये जाऊ द्यायचं. ड्युरिंग कॉन्ट्रॅक्शन. ओके, काय लिहिलंय मी? ड्युरिंग कॉन्ट्रॅक्शन. ओके, लेंथ ऑफ ए बँड, लेंथ ऑफ ए बँड रिमेन्स कॉन्स्टंट की चेंज? म्हणजे मला कळेल हे. ओके, देन लेंथ ऑफ आय बँड इन्क्रीजिंग इथे कॉन्स्टंट की चेंज? हे उत्तर द्यायचंय. आपण एकाला टिक करू. लेंथ ऑफ आय बँड इन्क्रीजेस और डिक्रीजेस, याला एकाला टिक करू आपण. त्याच्यानंतर एच झोन appears or disappears. त्याच्यानंतर अजून काय लिहू शकतो? एम लाईन appears or disappears. चला मला उत्तर द्यायची. चला एच झोन सुरू करा. लेंथ ऑफ ए बँड काय होतं? चेंज और कॉन्स्टंट? दिस इज कॉन्स्टंट और चेंज? कॉन्स्टंट. चला कॉन्स्टंट. मुग्धा तुझा आवाज नाही येतो. लेंथ ऑफ आय बँड इन्क्रीजेस और डिक्रीजेस? Decreases. 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 H zone appear or disappear? disappear, and Disappear. M zone And still any time appear. appear or disappear? Appears. Appears. हे Appears. तुमच्या नीट पॉइंट मध्ये जायचं. आणि लेंथ ऑफ सार्कोमर काय? इन्क्रीजेस और डिक्रीजेस? Length of sarcomere increases or decreases? Decreases. Length of sarcomere decreases. Right? आणि length of actin and myosin. Length of actin and myosin decreases, increases or remain constant? Constant. It remain constant. Constant. Yes. For one side, हे इथपर्यंत झालं. आता मसलला रिलॅक्स करायचं, बरोबर ना? कायम कॉन्ट्रॅक्शन झालं की तो मसल फटीग येईल. काय होईल? मसल फटीग येईल. खूप पळत समजा तुम्ही ट्रेन नाही केलेलं आणि आज मी ठरवलं मी 21 किलोमीटरची हाफ मॅरेथॉन करेन. पॉसिबल आहे मला? नॉट पॉसिबल. मी 1-2 किलोमीटर पळाल्यानंतर माय मसल विल गो फटीग. बरोबर आहे. फटीग म्हणजे काय? देर इज अ, हे लिहिले सगळ्यांनी नीट पॉइंट मध्ये, हे पहिल्यांदा टाकले सगळ्यांनी. सगळे पॉइंट नीट मध्ये टाका. नीट पॉइंट मध्ये. हो मॅम.
ओके, हे जे आपण सगळं एक्सप्लेन केलं, पॉवर ब्रिज, क्रॉस ब्रिज आणि पॉवर स्ट्रोक फॉर्मेशन. ठीक आहे, क्रॉस ब्रिज सायकल मध्ये काय काय झालंय, मसल एक्सायटेशन, क्रॉस ब्रिज आणि पॉवर स्ट्रोक, या 3 गोष्टी. आणि मग त्याला तुम्ही इलॅबोरेट करू शकता. ओके, आता ऍट द एंड ऑफ अ पॉवर स्ट्रोक, जेव्हा मसल रिलॅक्स करायचा आहे, ओके, ऍट द एंड ऑफ पॉवर स्ट्रोक the myosin head binds to a new molecule of ATP which releases it from the actin. म्हणजे मसलला, त्या मयोसिन हेडला ऍक्टिनला जॉईन व्हायला पण एटीपी आणि त्याला निघून जायला पण एटीपी लागतो. म्हणजे एका क्रॉस ब्रिज सायकल मध्ये किती एटीपी लागतात, एकाच मयोसिन हेड बद्दल बोला. असे तर खूप सारे हेड आहेत, आपल्याला एवढे हेडचं नाही करायचं, असे खूप सारे, बिकॉज देर आर 200 to 300 मेरोमयोसिन. एका मयोसिन मध्ये हे जे हेड आलेले आहेत वरती, आपण जो डायग्राम काढला होता, तर याचा सिंग्युलर युनिट काय, मेरोमयोसिन. तर किती मेरोमयोसिन असतात, 200 to 300. एका मयोसिन मध्ये 200 to 300 मेरोमयोसिन इज प्रेझेंट. आणि आपण एकाची सायकल बघतो, मग एकाच्या सायकलला आपल्याला सुरुवातीला एक एटीपी लागला, करेक्ट, त्याला जॉईन व्हायला ऍक्टिनशी, आणि ऍक्टिन पासनं आता मोकळं व्हायला, ऍक्टिन पासनं फ्री व्हायला, ऍक्टिन पासनं ब्रेकअप करायला पण त्याला एक एटीपी लागतो. ओके, म्हणजे एका क्रॉस ब्रिज सायकल मध्ये किती एटीपी लागले, 2 एटीपी. करेक्ट, येस मॅम. हो ना. तो त्याला जॉईन होताना पण एक एटीपी लागला, त्याला रिलीज होताना पण एक एटीपी लागला. तो कंबाईंड पॉवर ऑफ सेव्हरल, आणि म्हणून इतके सारे एटीपीज लागतात बघा, 200 to 300, राईट, आणि प्रत्येकाचे 2 हेड, हो ना. तो एका हेडला 2 एटीपी, असे इतके सारे एटीपी, म्हणून तो इतके सारे एटीपी तुमच्यामध्ये पाहिजे. आणि तेवढे एटीपी पाहिजे तर तुमचं डाएट आणि तुमची मसलची स्ट्रेंथ तेवढी स्ट्रॉंग करायला प्रोटीन, आणि तेवढे एटीपीज, आणि तेवढी युटिलाइज करायची कपॅसिटी. आणि म्हणून मग जर हे नसेल तर तुम्ही म्हणता मी खूप थकले, दिवसभर मी हे केलं ते केलं आणि मी आता खूप थकले. हो की नाही. थँकफुली तुम्हाला आता इकडच्या तिकडच्या क्लासला पळायचं नाहीये, सगळं घर बसलंय, नाही तर किती थकला असता इमॅजिन करा. ओके, so this cycle continue as long as muscle receives stimuli. तोपर्यंत मसलला स्टिम्युलाय आहे तोपर्यंत ही सायकल होत राहील. आणि त्याच्यानंतर रिकव्हरी करताना पण न्यू एटीपी बाइंड होतो, सो दॅट इज अ रिकव्हरी. ओके, आणि मग न्यू एटीपी बाइंड होईल, स्टिम्युलस नसेल तो मसल रिलॅक्स होऊन जाईल, कॅल्शियम निघून जातील, ऍसिटिल कोलिन निघून जाईल, ऍसिटिल कोलिन निघाला की कॅल्शियम पण निघून जाईल, कॅल्शियम निघाला की त्याची इथे जी ऍक्टिव्ह साईट होती त्याच्यावर परत तो ट्रोपोनिन आय येऊन बसेल, की आता ह्याचा फौजफाटा गेला, चला त्याची सगळे सैन्य कोण होते, कॅल्शियम होते, ते गेले, म्हणजे आता माझंच राज्य, आणि म्हणून तो ट्रोपोनिन आय तिथे जाऊन बसेल. ओके, आणि मसल विल बी रिकवर्ड म्हणजे रिलॅक्स्ड. ओके, अँड द मसल इज गेटिंग रिलॅक्स्ड. मग हे सगळं रिव्हर्स व्हायला लागेल. रिलॅक्सनच्या वेळेस कॅल्शियम विल बी नॉट अवेलेबल फ्रॉम सार्कोप्लाझमिक रेटिक्युलम, आणि तो अवेलेबल नसल्यामुळे ट्रोपोनिन आय त्याला जाऊन बंद करून टाकते, आणि बाकी सगळे झेड लाईन नॉर्मलला येईल अँड मसल विल बी रिलॅक्स्ड. राईट, इथपर्यंत कळलं सगळ्यांना. पुढे मी एक अजून सायकल टाकलेली ती आधी बघू, नंतर पुढच्या सेशन मध्ये मी कोरीज सायकल घेते. सो दिस इज अ स्लाइडिंग फिलामेंट थेअरी ऍज पर युअर NCERT अगेन.
takes place by sliding of thin filament. Thin filament is sliding over the thick filament. This is important. If you have your NCERT with you, just highlight that. दिलं असेल कुठे हायलाइट करायला लागा. Okay. So thin filament is sliding on the thick filament. म्हणजे actin is sliding on the myosin, not myosin on actin. Neuromuscular junction, neural signal by CNS, motor neuron plus muscle fiber is forming the motor unit. Okay, motor unit काय बघा, motor neuron plus muscle fiber. Neuromuscular junction म्हणजे motor end plate. इथे जी आहे ती motor end plate त्याच्या खाली, जिथे तो सगळा ऍसिटिल कोलिन वगैरे रिलीज करतो आहे. ओके, त्याच्यानंतर ऍक्शन पोटेन्शियली जनरेटेड ऍज acetylcholine is released. This releases the calcium ion. समरी सांगतेय, एकच मिनिट आहे. आणि हा जो डायग्राम आहे, दिस इज द डायग्राम गिवन इन युअर NCERT 20.4. Calcium bind to the subunit of troponin. ओके, क्रॉस ब्रिज फॉर्मेशन, ATP पण लागतात त्याला. So ATP hydrolysis, myosin head bind to the active site and that is a cross bridge formation. बरोबर, कॅल्शियम बघा इथे येऊन बाइंड झालाय आणि म्हणून हे ऍक्टिव्ह साइट फ्री झालाय. So these are the myosin binding site. These are myosin binding site. So Z line is pulled, so sarcomer is shortened, contraction of the sarcomer, I band is shortened, A band retain म्हणजे remain constant, retain its length, so that is remaining constant. Right, so contraction झालंय बघा, Z line पुढे सरकली आहे, ऍक्टिन हा पुढे सरकलाय आणि हे फुल्ली मॅक्सिमली कॉन्ट्रॅक्टेड. ऍक्टिन एकमेकांवर स्लाइड झाला, H झोन गेला आणि फक्त इथे M लाईन दिसेल आता. So when calciums are pumped back into sarcoplasmic reticulum, muscle will be relaxed. Right? Yeah? बोला. सो एका सायकलला 2 ATP हे पण लिहून टाका, कारण तिकडे नीट मध्ये क्वेश्चन येतो.